हो ओय या ना, घरी पाहुणे आले ना. कोण? बाई आली आपली, या. अरे बाई आली का? हो हो. आता जन्माची पुण्याई बहिणाबाई. हो म्हणता बाई आली आपली, पण पैसे हो घरी 200 रुपये हालत आहे घरी. आता का टाकू? तुम्ही तिला आरतीत का टाका ना, तो 100 रुपयाचा पाहुणचार करायला लागेल. 100 रुपये त्या पोराच्या हातात घालायला लागेल. कसं करू आता? तुम्हाला टेन्शनच आलं बाप्पा. सांगा ना कसं करायचं आता. पाहू का नाही तर शावकराकडून. हो पहा ना, थोडीशी 500-1000 रुपयाची होत असेल तर काही पान थोडंसं आणायला जाऊ. आता एवढ्या रात्री कोण भेटणार? आता शावकरी का करताय का? तर आता ते कसं वावरातले कामं गिन करून आली असन ते. आता ते का करून बिचारी. आता उद्या सकाळीच जाईन. मग कसं चांगलं वाटते का? भलाही आपली लायकी नाही साडी चोरी करायची, पण 100-200 तर तिच्या आरतीत टाका लागेल ना. का वाटन? चांगलं वाटते का? एवढ्या आवडीनं बहिणी येते आपली, नाही पैशासाठी येत ते, पण आपल्याला आहे ना वर्षातून 2दा येते बिचारी. हां त्याच्यात आपण 200 रुपये नाही टाकू शकत म्हणलं तर किती आपण हे म्हणा. मग कसं ते पाहणं कुठून भेटत असेल तर जाऊन घेऊन या ना. बरं पाहतो, एखादी शावकराकडे असेल तर पाहतो. भेटला तर शावकार, नाही तर मित्रमंडळी पाहतोच. हो आता मित्राकडे जाऊन पाहिलं नाही तर मी एक काम करतो आता, मी नाही का माझ्या भावाने दिलेली साडी आहे माझ्याकडे, चांगली घेतली ना माझ्या भावानं, ठेवाली नाही का मी तिच्या हातात घालतो. पण तिच्या पोराले तर द्यायला लागेल ना. आणि त्याच्या पोराले नाही का थोडंसं खाजगीचं घेऊन या थोडंसं. लई दिवसाचं. बरं ठीक आहे ठीक आहे. मामा कुठं गेला, मामा कुठं गेला म्हणत होता. हो ठीक आहे ठीक आहे, येतो. आणतो बा पटकन, आता जातो. लवकर घेऊन या. साथ माझी तुझी कधी सुटणार ना, माझी बहिणाई लाडकी भाऊरायाची प्रिन्सेस, माझी बहिणाई लाडकी.